मध्यंतरी मी ब्रज बिहारी प्रभूंचं एक लेक्चर ऐकत होतो. प्रभूजी म्हणतात की एका प्रवचनामध्ये की भौतिक जगामध्ये तुम्ही एखाद्याचं नाव घेतलं तर तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो, त्याचं गाव नाव सगळं दिसतंय. तुम्ही वर्षानुवर्षे हरे कृष्ण महामंत्र जप करता, तुम्हाला भगवंताचं नाव रूप का दिसत नाही? अनुभव असेल बऱ्याच लोकांना, मला तर आहे. एखाद्याचं नाव सुरेश घ्या, लगेच चेहरा दिसतो, काय करतो त्याची हिस्ट्री सगळी कळून जाते. एवढे वेळ हरे कृष्ण रटून सुद्धा हरे कृष्ण दिसत नाही, असं का? ते म्हणतात दोन प्रकारचे स्तर असतात. तुम्ही जप करता पण तुमचं मन भटकतंय, म्हणजे तुम्ही मनानं त्या हरिनामामध्ये नाही, तर तुम्ही नुसतं सायकलची चेन माहिती कशी फिरते तसं आपले जप किंवा आपली क्रिया असते. आणि दुसरं ते म्हणतात जर तुम्ही कृष्णाला रिलीज केलं तर कृष्ण तुम्हाला अनुभव देतील आणि कृष्ण तुम्हाला आठवतील. म्हणून आपण जी गोष्ट करतो आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा आपण जो वेळ काढून येतो तो अतिशय गांभीर्याने प्रामाणिकपणे केला पाहिजे, ज्याची शिदोरी आपल्याला कायमस्वरूपी आठवत राहील. म्हणून यात्रेमध्ये आल्यानंतर आपलं पूर्ण वेळ हरिनामाचा जप, भक्ताचा संग, कोणी तुम्हाला काही दोष दिसत असेल ते दुर्लक्ष करायचं. मी तुम्हाला एक का सांगतोय, बऱ्याच वेळा आल्यानंतर आपली जी मेंटॅलिटी आहे ती आपल्या भौतिक गोष्टीमध्ये कोण काय करतं आहे, धामयात्रामध्ये लोक तिथल्या व्यक्ती वस्तू पाहणं, बिल्डिंग पाहणं. धाम पाहायचं असेल तर डोळ्यांना नाही दिसत, धाम पाहायचं असेल तर ते भक्त आलेले येतं, त्यांच्या मुखातून जेव्हा तुम्ही कथा ऐकता तेव्हा तुम्हाला धामाचं दर्शन होईल. म्हणून हे यात्रेमध्ये आल्यानंतर जसं नाशिकमध्ये देवदर्शन प्रभू होते, 89 ओल्ड होते, त्यांचं एज झालेलं होतं. तर नाशिकमध्ये वनीची देवी आहे, फेमस म्हणून वनीची देवी आहे. त्यांच्या पायथ्याशीच म्हणजे पहिले 15 किलोमीटर त्यांचा एक मोठा फार्म हाऊस होता. कमी 25 ते 30 एकर त्यांची द्राक्षाची शेती होती, डाळिंबाचा बाग, भरपूर काही भरपूर प्रॉपर्टी, कमीत कमी 80-90 एकर जमीन त्यांची होती. तर मी जानकीनाथ प्रभू, लीलाप्रेम प्रभू, सहशीर्षी प्रभू आम्ही एकदा असं सहज भेटायला गेलो त्यांच्याकडे. आणि गेल्यानंतर म्हणलं दादा, आम्ही त्यांना दादा म्हणायचो आणि आम्हाला ते एकदम असं, त्यावेळेस आम्ही 21-22 वर्षाची जॉईन केली, 2006ची गोष्ट आहे. म्हणलं दादा तुमचा वेळ कसा निघून जातो? म्हणले बघ मारुती, जानकीनाथ, सचिन, म्हणले बाथरूममध्ये बसता येत नाही आणि बसता येतं उठता येत नाही, हात थरथर कापतो. आणि जप करायला गेलं तर 8-8 घंटे लागतात आणि अशा माळा थरथर कापतं रे, आणि लाळ पण गळते रे, जपच होत नाही. मग जानकीनाथ प्रश्न विचारला त्यांना, म्हणले दादा तुमचा वेळ कसा जातो दिवसभरात? म्हणले बघ मारुती, जानकीनाथ, शिवकुमार, मी 93 पासून परमपूज्य राधानाथ महाराजांच्या यात्रा आणि अन्य संन्यासांच्या यात्रा अटेंड केल्या. यात्रेमध्ये मी सेवा केली, एक्स्ट्रा जप केला, मायापूर, वृंदावन, जगन्नाथपुरी, दक्षिण भारत, जेवढे कुठं द्वारका, ह्या सगळ्या ठिकाणी महाराज, पंढरपूरला महाराजांच्या यात्रेमध्ये मी प्रवचन ऐकायचो समोर बसून. दुसरं भरपूर जप करायचो, सेवा करायचो, प्रसाद सर्विंग करायचो, एवढ्या गोष्टी मी करायचो. आणि सगळे आल्यानंतर मी नाशिकमध्ये आल्यानंतर काय करायचो की गौरनेतेची सेवा करायची आणि भागवत वाचायचो. म्हटले की 93 पासून तर 2013पर्यंत सगळ्या यात्रा केल्या ना, आता मी वार्धक्य अवस्थेमध्ये काय करतो ते आठवून माझे दिवस काढतो. म्हटलं की समोर तुम्हाला गाई बैल दिसतात का? म्हणे हो प्रभूजी. म्हणे गाई बैल दिवसभर जे गवत खातात ते रात्री रवंद करतात. तसंच म्हटलं की पोरं तुमच्या शरीरात ताकद आहे ना, आता तुम्ही जे खाणार तेच वार्धक्यामध्ये रवंद करणार आहेत. म्हणून ते म्हणतात की तुम्ही जेव्हा यात्रेमध्ये येतात किंवा आपण कोणतेही आध्यात्मिक कार्य करतात, तुम्ही जी गोष्ट खाणार आहात तीच तुम्ही गोष्ट रवंद करणार आहेत. म्हणून आपण भक्तीच्या मार्गात आल्यानंतर तुम्ही किती क्वांटिटी करता हे इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही किती क्वालिटी करतात त्याच्यावर तुमची चेतना डिपेंडन्स आहे. कारण की मी इस्कॉनमध्ये आल्यानंतर मला रात्री नाही का भूतप्रेतांचे स्वप्न खूप पडतात, अजून बी कधीमध्ये पडतात, डेड बॉडी जळताना, असं खूप वेळा झालं. तर एक माझे वरिष्ठ आहेत भक्तिविधान हॉस्पिटलला, त्यांना जाऊन भेटलो. म्हणलं प्रभूजी असं असं स्वप्न पडतं, असं का? म्हणलं एवढा जप करतो, DT वर्शिप करतो, भागवतो असतो दिवसभर, प्रसाद खातो, बाहेरचा काही संपर्क नाही, असं का? म्हणले बघ प्राण, मला प्राण मानतात मारुती, असं टोपण नावानं प्राण म्हणते. बघ प्राण, म्हणजे मागच्या जन्मातलं नाही काही तुला आठवत आहे आणि आता ह्या जन्मात जे करशील ना ते पुढे तुला आठवणार आहे. म्हणून आता ती गोष्ट जर तुला रिमूव्ह करायची असेल तर ही गोष्ट तुला खूप गांभीर्याने करावं लागेल, तेव्हा ती आपोआप गोष्ट कमी होऊन जाईल. तर त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली की भौतिक जीवनामधून आपल्याला ह्या गोष्टीतून आध्यात्मिक चेतना उन्नत करायचं आहे. इस्कॉनमध्ये राहणं सोपं असतं, इस्कॉनमध्ये राहणं सोपं असतंय, पण कृष्ण भावनेमध्ये राहणं खूप कठीण आहे. शब्दांचं एकदा डिटेल्स लक्ष द्या. संस्थेमध्ये राहणं सोपं असतं,
संस्थेमध्ये येणार, उड्या मारणार, प्रसाद खाणार. तुम्हाला लोकांना वाटतं हा काय भगत आहे. माताजीला पाहिलं की गोपी दिसेल आणि भक्तांना पाहिलं तो गोप दिसेल तुम्हाला. कंठीमाळा, तिलक, त्यांची बोलण्याची स्टाईल, हे तुम्ही स्वतःला आणि लोकाला फसव, पण तुमची चेतना तुम्हाला कळते. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये गांभीर राहिलं पाहिजे. कारण की आपण किती वर्षे आपल्याला माहीत नाही. आपण किती वर्ष जगलो, 40-45 क्रॉस ऑलमोस्ट झालेले. किती वर्ष जगणार आहेत आपल्याला ते पण माहीत नाही. आपण एवढ्या वर्षात येऊन किती भक्ती केली, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी केली हे माहीत नाही. आणि आता किती वर्ष जगणार आहेत. आपली भक्ती क्वांटिटीपेक्षा क्वालिटी असली पाहिजे. कारण की हीच क्वालिटी भक्ती तुम्हाला नाही का पुढे रिझल्ट देणार आहे. म्हणून आता जर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहता तर फ्युचरमध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. आता कम्फर्ट झोनमध्ये राहता तर तुम्हाला भविष्यामध्ये स्ट्रगल करावं लागेल. आता स्ट्रगल करता तर भविष्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट झोन येईल. तर त्याच प्रकारे आता तुम्ही भक्तीमध्ये मंगल आरतीला उठणे, ग्रंथ वाचणे, जप करणे, सत्संगाला जाणे, हे तुम्हाला स्ट्रगल वाटेल, पण त्याची एंड रिझल्ट आहे ना तो खूप चांगला असणार आहे. म्हणून प्रवचन जो कोणी देणार असेल, कोणी का असे ना, जाऊन बसा, त्याचं ऐका. कारण तो कृष्ण कथाच बोलणार. आपण काय मनोरंजन, अरे हा प्रभूजी आजचे भारी बोलतात, तुझं मनोरंजन करायचं. प्रभूजी प्रभूजी भारीच बोलणार आहेत. आम्हाला नेहमी विचारतात आज कोण प्रवचन देणार आहे. म्हणजे प्रभूजी नाही, माताजी देत नाहीत आमच्याकडे. म्हटलं आम्हाला प्रश्न विचारतात आजचं लेक्चर कोणाचं आहे. आजकाल तर सोशल मीडियामध्ये पहिले एवढे भारी झालेले. तर त्यामुळे एकच आहे बाबा, ह्या गोष्टीमध्ये साध्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करा. साध्याच गोष्टी तुम्हाला कृष्ण चेतना उन्नत करण्यासाठी मदत होते. म्हणून आपण जे काही 24 तास आपण येतोय यात्रेमध्ये, तो एवढा मोबाईलमध्ये किंवा गॉसिप करण्यामध्ये, गप्पामध्ये, नाशिकला काय चालू आहे, विट्याला काय चालू आहे, इकडं काय चालू आहे, अरे जाऊ दे ना, काय करायचं, जेचं व्हायचं ते होते. तू कशाला तक्त करतोय. तुझ्या तकतकीने केल्यानं तुझ्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, तर देशाचे आणि दुसऱ्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होणार आहेत. म्हणून आपण आपल्यालाच घडवायचं आहे. हे बाकीचे भक्त आपल्याला पुशअप करणार आहेत. भक्तीमध्ये आपण संस्थेमध्ये याच्यासाठी येतोय, आपली प्रगती करण्यासाठी येतोय. म्हणून मी नेहमी एक उदाहरण देत असतो. भगवान कृष्णाला पोहे का आवडले माहीत आहे. कारण कलियुगामध्ये पोह्याचं उदाहरण खूप चांगलं आहे. पोह्यामध्ये किती इन्ग्रेडियंट्स असतात. पहिले पोहे असतात, दुसरं शेंगदाणे असतात, तिसरं कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, त्याच्यानंतर जिरं, हिंग, हळद, मिरची लागते ना, बरोबर आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर पोहे कसे लागतात, छान लागतात, बरोबर लागतात ना. तसंच आपल्या परिवारामध्ये आणि भक्त समाजामध्ये पोह्यासारखे लोक आहेत. काही मोहरीसारखे तडतड असते, ते येतात सत्संगाला तडतड करून निघून जातात. काही मिरचीसारखे तिखट असतात, त्यांच्याजवळ गेली की भीती वाटते, बाबा हे कधीच चटका देईन, भरोसाच नाही. काही हळदीसारखे कलर द्यायला नुसते तोंड चोपडे असतात, प्रभूजी हरी बोल, हात माताजी हरी बोल, एक हळदीसारखे. काही शेंगदाण्यासारखे टवटवीत, ते फेस्टिवल दिसतात, हां ते असतात शेंगदाण्यासारखे. काही असतात ते कशासारखे, कढीपत्त्यासारखे, वापरायचे आणि बाजूला ठेवायचे, कढीपत्त्यासारखे. आणि मोहरीसारखे काही असतात, त्याच्यामध्ये काही मिठासारखे असतात. सेवा करतात पण दिसू देत नाहीत, आणि काही सेवा करतात पण पुढे करतात. ते याच्यामध्ये आता कोण कढीपत्ता आहे, कोण हिंग आहे, कोण हळद आहे, कोण मिरची आहे, कोण जिरा आहे, हे तुम्ही विचार करा. मी त्याचं सांगत नाही की हात. मला एक जण म्हटलं प्रभूजी ती मिरची बरं, मला अच्छा तू. तर हे बघा, दुसऱ्याला बघण्यापेक्षा आपण काय ते बघितलं पाहिजे. तसं तुमच्या भक्त समाजामध्ये हे पोहे असणार आहेत, आणि तुमच्या परिवारामध्ये सुद्धा पोहे असणार आहेत. म्हणून तुम्हाला मिरची नाही का काढली ना, मिरचीमधून मी पोहे काढले ना, मजा येईल, नाही येणार. मिरची जेवढी आता का लोक मिरच्या मागून घेतात, वडापाव समोर, त्याच्यानंतर समोर. प्रत्येक गोष्ट जेवढी पोह्यामध्ये महत्त्वाची, तेवढ्याच आपल्या भक्त समाजामध्ये, परिवारामध्ये लोक महत्त्वाचे आहेत. जेवढं लोक आपल्याला सहन करतात, आपण दुसऱ्यांना सहन करतो, तेवढं लोक आपल्याला सहन करतात. म्हणून यात्रेमध्ये असो, परिवारामध्ये असो, आपण आपल्या भक्तीची प्रगती केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी. एक म्हणजे वैष्णव अपराधापासून दूर राहा.
आपण कोणाचे ठेके घेतले नाहीत, कोणाला बांधील की नाहीत, कोणाची निंदा करण्यात, गॉसिप करण्यात दुर्लक्ष करा. कारण मी हे तुम्हाला का सांगतो आहे, नाशिकमध्ये मी 2006 आहे आश्रममध्ये. खूप लोक आले, खूप मोठ्या पदावर गेले, भरपूर काही. पण ज्याने वैष्णव अपराध केले ना, तर कळायलासुद्धा नाही ते भगवंतापासून दूर गेलेले. म्हणून आपल्याला कोणी काढत नाही, तर आपणच आपले कर्म आपल्या काढतात. एक वेळा भगवंत माफ करतील, पण वैष्णव अपराध किंवा आपले कर्म आपल्याला माफ करणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सिन्सिअरली जप करा, चांगला ध्यानपूर्वक जप करा. मी पण प्रयत्न करतो तुमच्यासारखाच. मी संघर्ष करणारा साधक आहेत, आपण सगळे स्ट्रगलिंग साधक आहेत. एकदा कृष्णानं द्वारकाधीश प्रभूला विचारलं, राधानाथ महाराजाने, महाराज हाव आर यू द्वारकाधीश? तर महाराज आय एम स्ट्रगलिंग, मी स्ट्रगल करतो. नाही, युअर राईट पाथ, तू व्यवस्थित मार्गावर आहे. तसं आपण प्रत्येक शारीरिक स्तरावर, मनाच्या स्तरावर, पारिवारिक स्तरावर, आर्थिक स्तरावर आपण प्रत्येकजण स्ट्रगल करतो. आणि स्ट्रगलशिवाय मजा नाही बरं. स्ट्रगल टू सक्सेसकडे जाते. जे कम्फर्ट झोनमध्ये राहतात त्यांना ईश्वर लगेच भेटत नाही. म्हणून स्ट्रगल असणारे, कुछ भी छोडना नाही, पकडे राहना. ती आहे ना ॲडव्हर्टाईज, फेविकॉल का जोड टुटेगा नाही. आणि तसं कुछ भी हो जाय, भक्तांना सोडायचं नाही. हां, एखादा दारुडा एकटा पेत नाही बरं कधीच, तो 4 दारुडे पाहतो आणि त्यांना लगेच भेटतात बेवड्यांना. त्यांची काय संगत असते. तसंच आपण नाही का बेवडे बघायचे आजूबाजूला, कोण चांगला जप करतोय त्याच्याजवळ जाऊन बसा. हां, म्हणजे 1 माळा कारण त्याच्या बाजूला बसून 4 माळा आपोआप करेल तो. म्हणजे ती वेगळी दारू पितात, पण आपण हरिनामाचा एकत्र भक्त आणि भक्ताच्या संघामध्ये चांगला जप होतो. तुम्ही एकटे जप करायला गेलं ना, तुमच्या प्रभुपादाला माहीत असलं या बोटाचा दुरुपयोग होणार आहे, तर प्रभुपादाने हे बी बोट बंद केलं असतं. आजकाल भक्तांच्या स्पीडलेच वाढत 10 किलोमीटर मोबाईलमध्ये. मी टीका करत नाही, त्याच्यात मी पण आहे. तर त्यामुळं जप चांगला करा. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, प्रभुपादांचे बुक्स डीपली वाचा. ते म्हणा प्रभूजी वेळ कुठे आहे, तुम्हाला तर काय मंदिरात आहे. रोजचे 10 मिनटं काढायचे. कोणाकडे निघू शकत नाही, हातवरती करा 10 मिनटं. नसेल तर मी येतो कपडे धुवायला त्याच्याकडे. प्रभुपादांचे बुक्स वाचा 10 मिनटं. जेवढे प्रभुपादांचे बुक्स वाचतान तेवढे तुमची फिलॉसॉफी क्लिअर होईल आणि तुम्हाला कळतं आहे मी कुठे, मला कुठे जायचं आणि मी कशासाठी आले, मी काय करतो आणि काय केलं पाहिजे याची क्लिअरिटी तुम्हाला प्रभुपादांच्या बुक्समध्ये दिसतं. म्हणून आमच्याकडे अखिलेश्वर रामप्रभू येतं, ते नेहमी येऊन असं कंप्लेंट करते, प्रभूजी पुस्तकच वाच नाही पोचणं. म्हणलं प्रभूजी रोजचे 10 मिनटं जरी दिले तरी पुस्तक वाचणं होतात. पण तुम्हाला आवड पाहिजे. मोबाईल पाहायला वेळ असतो ना, याचा त्याचा कचरा, यानं काय डस्टबिन टाकली, त्यानं काय डस्टबिन टाकली. हां, जे बाळ जसं सुसू करतो ना, आई सारखे साफ करते ना, तसं ते व्हॉट्सअप कसं असतं, इकून टाकतात तिकून टाकतात. तर तसं नाही. मोबाईल सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तकं वाचा. प्रभुपादांचे छोटे छोटे पुस्तक वाचा चला. आणि चौथी गोष्ट, काही हो सत्संगाला येऊन बसा. मला एकानं विचारलं, प्रभूजी पावसाळा आहे, सत्संगाला येऊ शकत नाही. मला जॉब करायला तुम्हाला पाऊस लागत नाही, मुलांना शाळेत सोडायला पाऊस लागत नाही, तुम्हाला हॉस्पिटलला जायला पाऊस लागत नाही, सत्संगालयाचा पाऊस कसा लागतो? म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ही गोष्ट इम्पॉर्टंट नाही म्हणून कारण देतात. आणि भगवंताची कृपा कशी पावसासारखी, तुम्ही जेवढी कारणरूपी छत्री घेता तेवढी भगवंताची पावसारूपी जी कृपा आहे ती वाहून जाणार आहे. म्हणून कारण नका घेऊ. तुम्ही जेवढे कारण देतात तेवढे ईश्वराला जास्त कारण आहे आपल्यापेक्षा. आणि तुम्ही जगाला फसवू शकतात पण भगवंताला नाही फसवू शकत. म्हणून आपली ऑनेस्टी, आपली प्रामाणिकता हेच आपलं फ्युचर असणार आहे. आणि त्यासाठी ह्या 4ही गोष्टी करा. रेग्युलरली सत्संगाला या, प्रवचन ऐका, जप करा, जप वाढवा. यात्रेमध्ये आल्यानंतर जप वाढवला पाहिजे. हां, मला कधी कधी नवल वाटते, लोक भौतिक गोष्टी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. भौतिक गोष्टी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही, पण स्पिरिच्युअल गोष्टी खूप कॉम्प्रोमाइज करतात. पोस्टपोन मेंटॅलिटी काय करतात, आजचं उद्या, उद्याचं परवा तर पहिली गोष्ट ध्यानात ठेवायचं की मटेरियल गोष्टीमध्ये तुम्ही किती केलं त्याच्यात कॉम्प्रोमाइज केली तरी चालेल, पण आध्यात्मिक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज होता कामा नये. म्हणून ह्या गोष्टीला वेळ झाला का? सॉरी प्रो. हां, हो, तुम्ही बोर होत नाही ना? प्रसाद झाला का सगळ्यांचा? नको, पुढच्या वेळेस नाही बोलणार मला. म्हणून तर हरे कृष्ण. हां, तर सगळ्यात महत्त्वाचं की ह्या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घ्या आणि भक्तीमध्ये जेवढं राहतात दृढपणे. हे बघा, एवढ्या वर्षामध्ये एक गोष्ट पाहिलं, लोक येतील जातील. हां, एकदा आम्हाला श्यामानंद प्रभूंनी एक उदाहरण दिलं होतं.
आम्ही एकदा श्यामानंद प्रभूला प्रश्न विचारला, प्रभूजी बऱ्याच वेळा पाहिलं की काही भक्त सोडून जातात, सोडून जातात, असं काय? ते म्हटले, बघ रस्त्यानं गाडी चालवतात ना, बरेच ॲक्सिडेंट होतात, मोठमोठे ट्रक पडतात, फोर व्हीलर पडतात, लोक पाहतात ॲक्सिडेंट झालेला आहे, पण गाडी चालवायचं काही स्लो करत नाही, ते काय करतात, तेवढं स्पीडमध्ये चालवतात. तसंच आपण भक्तिमार्गात असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतील, त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करा आणि आपली स्पीड वाढवा. आणि ते वाढवताना भक्तिमार्गामध्ये क्लिअर पाहिजे, मी कशासाठी आलो इस्कॉनमध्ये, आणि मी करतो काय, आणि मी केलं काय पाहिजे. ह्या 3 प्रश्नावर जर आपण विचार केला, मी कशासाठी आलो आहे, मी काय करतो आणि मी काय केलं पाहिजे, हे जर प्रश्नावर नेहमी वारंवार ठेवलं, मी कशासाठी आलो आहे, भगवत प्राप्तीसाठी, मी काय करतो आता, मग त्याच्यात ॲनालाइज करायचं, आणि आता मला काय केलं पाहिजे त्याच्यासाठी. जसं आता मला इथं नरसिंहपूरला यायचं होतं, माझं गंतव्य फिक्स होतं. कशासाठी आलो आहे, तर भगवत प्राप्तीसाठी आलो. आणि इथं येऊन मी जर गप्पा मारल्या, टी व्ही पाहिली किंवा आणखीन काही हे केलं तर मला ते नाही भेटणार. म्हणून आपली क्लॅरिटी असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे करता, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात्रा हे काय करतात, आपल्या बॅटऱ्या चार्ज करतात. हे जे आपण रेग्युलरली यात्रेत होतो ना, तर यात्रेमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप गोष्टी शिकायसारख्या भेटतात. तर म्हणून श्रीपाद रामानुजाचार्यामध्ये सांगितलं वैष्णव कोण आहे, वैष्णवाचं लक्षण काय, तर 3 गोष्टी सांगितल्या त्याने, खूप गोष्टी सांगितलेल्या, त्याच्यात मी 2-3 गोष्टी घेतो. एक म्हणतात नाही का, जे कोंबडा आहेत, भक्त कोंबड्यासारखा असतो. कोंबडा काय करतो, तर प्रश्न पडला. दुसरा भक्त मिठासारखा असतो, आणि तिसरा भक्त राजहंसासारखा असतो. तर त्यावेळेस हे सेकंड आचार्य, त्यांचं नाव रामानुजाचार्यानंतर दुसरे आचार्य कोण गेले, भट्ट नाव त्यांचं, नाही, श्रीपाद रामानुजाचार्य डिसायपल्समध्ये पराशर भट्ट. पराशर भट्टला विचारलं वैष्णव कोण, त्यामुळे पहिला भक्त आहे कोंबडीसारखा. तर सगळ्यांना शॉक लागला, कोंबडीसारखं का? तुम्ही बघितलं असून कोंबडी 10 ठिकाणी चोच मारते, पण जो दाना लागला तेवढंच खाते, बाकीचा दगड सोडून देते. तसंच भक्त सारग्राही असतो, सगळीकडून तो सार घेत राहतो. भक्तांमध्ये आल्या तर भक्तामध्ये गेल्यानंतर तो बघतो की भक्त हा किती चांगला जप करतो, किती चांगला वागतो, किती व्यवहार करतो. असा तो सारग्राही काय करतो, प्रत्येकाच्या जीवनातून सार घेत राहतो. म्हणजे तो भक्त कशासारखा आहे, कोंबडीसारखा आहे. म्हणजे दुसरा भक्त जो असतो, कोंबडीच्या विरुद्ध दुसरा भक्त कोणता असतो, घाणमाशी, ती सगळीकडे बसत राहते. तर आपण कोंबडी व्हायची का घाणमाशी व्हायची आपण ठरवायचं, म्हणजे मधमाशी हे दुसरा भक्त मिठासारखा असतो. मिठासारखा कसा, म्हणजे सेवा करतो पण दिसत नाही, निघून जातो. म्हणजे त्याला असं वाटते. मला याच्यावर एकदा श्रीपाद रामानुजाचार्यांनी सांगितलेलं की तुम्ही लोकांच्या नजरेत बनण्यासाठी खूप प्रयत्न करतात, लोकांच्या नजरेत बनण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी तुम्ही काय करतात. आणि आपली सगळीची सकाळपासून संध्याकाळची जी मरमर आहे ती कशासाठी आहे, लोकांच्या नजरेत येण्यासाठी. लोकांच्या नजरेत बनून काही उपयोग नाही. लोक काय म्हणते याचा विचार करण्यापेक्षा भगवंताला काय वाटतंय, गुरुंना काय वाटतंय, हे खूप महत्त्वाचा विषय. कारण लोक जोपर्यंत तुमच्याकडे काही असेल तोपर्यंत तुमची किंमत देते, एकदा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी निघून गेली की तुमची किंमत आपोआप कमी होऊन जाते. म्हणून लोकांच्या नजरेत बनू नका, तो भगवंताच्या नजरेत. म्हणून मिठासारखं राहिलं पाहिजे. माझी सेवा, माझी साधना, माझं कार्य लोकांनी बघण्यापेक्षा भगवंताने बघावं, ही एवढी धारणा आहे. म्हणून आमचे जे भक्त आहेत मोठमोठे पदावर आहेत, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, MSCBमध्ये आहेत, कंपनीचे काही ओनर, डॉक्टर्स आहेत, बिल्डर्स आहेत. मी दरवर्षी त्यांना जन्माष्टमीची सेवा कोणती देतो माहिती आहे तुम्हाला, एकतर सगळ्यात शेवटी महाकलिनीची सेवा देतो. म्हणलं जे पडद्याच्या समोर येतात लोक म्हणतात वा प्रभूजी तुम्ही सेवा केली, पण भगवंताने. आणि 2 सेवा, एक तर तुम्ही बॅकअप करायचं, सगळे भगवंताचे भांडे घासायचे, दुसरं वाइंडी अप करायचे. आणि मागच्या वर्षी त्यांनी स्विस्टँडची सेवा केली. त्यांचा भौतिक उपलब्धी पाहिले तर खूप मोठी येते, पण आध्यात्मिक जीवनामध्ये ही गोष्ट महत्त्वाची असते, म्हणून ते भक्त करतात. आणि तिसरं गोष्ट म्हणजे परमहंस. परमहंस म्हणजे राजहंस जर दूध आणि पाणी वेगळं करतं आहे, तसं भक्ताने नाही का सारग्राही राहिलं पाहिजे. तसंच पराशर भट्ट सांगतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकून आपली उन्नती केली पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि यात्रेमधून आपण एक्स्ट्रा चॅन्टिंग केली पाहिजे.
शक्यतो तुम्ही मंगल आरती अटेंड केली पाहिजे. मंगल आरती याच्यासाठी अटेंड केली पाहिजे, भगवंत आणि आपल्यामध्ये किती अंतर माहिती आहे का? तुम्ही 1 तासाची झोप कॉम्प्रोमाइज केली तर भगवंत तुम्हाला दिसतात. तुम्हाला झोप प्रिय आहे का भगवंत प्रिय हे तुम्ही ठरवायचं. ज्याला भगवंत प्रिय आहे तो मंगल आरती कधीच चुकवणार नाही. मंगल आरती का सांगतो, गोविंदपूर एकदा आम्हाला सांगितलं, म्हणजे जे भक्त सिन्सिअरली मॉर्निंग प्रोग्राम अटेंड करतात, आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून, भगवंत त्यांना नाही काही एनर्जी देतात. आणि गुरु अष्टकामध्ये ईश्वराचे ठाकूरपाद मानतात की जो कोणी एकदा मंगल आरती अटेंड करतो त्याला वैकुंठाच्या प्राप्ती होते, त्याची फलश्रुती सांगतात ईश्वरने ठाकूरपाद. तसंच आपण नाही का आठवड्यात, आता तुम्ही ग्रस्त आहेत, तुम्हाला खूप काम करावं लागते, त्याच्यानंतर घर गृहस्थी, परिवार, जॉब, शेती, व्यवसाय जे काही तुम्ही करतात, आठवड्याचा 1 दिवस नाही का सकाळी लवकर उठायचं आणि सकाळचे 5 किती वाजता मंगल आरती असते प्रभू? 5 ते 9, 8 भगवंता तुझ्यासाठी. म्हणून मी आता मध्यंतरी काउन्सिलिंग मीटिंग दिली होती. मी त्यांना म्हटलं, ग्रस्तांना म्हटलं 3 गोष्टी करायच्या. सकाळचा टाईम कृष्णासाठी, सकाळचा टाईम कृष्णासाठी, दुपारचा टाईम तुमच्या जॉब वर्कसाठी आणि संध्याकाळचा टाईम परिवारासाठी असला पाहिजे. बॅलन्सिंग लाईफ असली पाहिजे. सकाळी कृष्णासाठी तुम्ही 2 तास चॅन्टिंग करा, तुमचा जप झाला, रीडिंग हिरिंग जे काय झालं. दुपारचा वेळ तुमचं प्रॉपर काम असलं पाहिजे आणि संध्याकाळी प्रॉपरली पती पत्नीनं, मुलांना प्रॉपर्टी टाईम दिला पाहिजे. भक्त झाले याचा अर्थ हे नाही की तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. पती पत्नीला, आई वडील, बहीण भावंडं, सासू सासरे जे कोणी तुमचे रिलेशन आहेत त्यांना प्रॉपर तुम्हाला वेळ देता आला पाहिजे. म्हणून टाईम कसा करायचा, सकाळचा कृष्णासाठी, दुपारचा वर्कसाठी आणि संध्याकाळी परिवारासाठी. असा जर वेळ दिला तर तुमचं प्रॉपर लाईफ जीवन नाही का जगलं जातं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे करा, खूप जीवन चांगलं आहे. भौतिक जीवनामध्ये काय माहिती आहे का, फुटबॉलसारखं आहे, इथून सुटलात ना टोलय बसलेलेत लोक. मी अनुभवातून आलो आहे, कंपनीच्या कामातून पण आलेलो आहे आणि परिवारात लय पाहिलेलं आहे. त्यामुळं कुठंच नाही, एकच आहे सेफ झोन जागा जी असेल ती आपले भक्ती आहे. आणि जेवढं तुम्ही भक्ती करता भगवंत तुम्हाला तेवढी ताकद देतील. पण जेवढी स्ट्रॉंग भक्ती करा, स्ट्रॉंग म्हणजे काय, ध्यानपूर्वक जप करणे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ध्यानपूर्वक जप करा आणि आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी जगा. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी, जिज्ञासा असेल तर विचारू शकता. इथली माहिती दिली की ब्रो? आमच्या भक्तांना भजन झालं, आता म्हणजे भोजन कुठे? तर हे जे ठिकाण आहे पद्मपुराणामध्ये ह्या धामाची माहिती येते. पद्मपुराणाच्या वैष्णव खंडामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये ह्या धामाची माहिती येते. इथे जेव्हा नरसिंहदेवाने हिरण्यकश्यपूचा वध केला आणि वध केल्यानंतर त्यावेळेस सगळ्या देवदेवतांना, ऋषीमुनीनं प्रार्थना केली भगवंताला. त्याची सुंदर प्रार्थना आहे. त्यावेळेस नारद मुनीने भगवान नरसिंहदेवांचं दर्शन घेतलं होतं, पण ते दर्शन घेऊन त्यांना ती तृप्तता नव्हती झाली. म्हणून बघा, जे भक्त असणार ना त्यांना भगवंताच्या सौंदर्याची खूप लुलुपता असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रूप पाहता लोचने सुख झाले व साधने. आपल्याला किती वेळा रूप दिसलं, 2 मिनिटात एकदम फ्लॅश करून नका आपण दर्शन घेऊन जातो. आपण काय करतो, फोटो म्हणजे चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये आणि वाईट गोष्टी डोक्यामध्ये. चांगल्या गोष्टी कशात ठेवतो मोबाईल आणि वाईट गोष्टी डोक्यात. उलटं करायचं, चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे, वाईट गोष्टी आल्यानंतर पहिलं रूप पाहिलं पाहिजे डोळ्याने, भगवंताचं रूप घेतलं पाहिजे. मी तुम्हाला का सांगतोय, काही वर्षापूर्वी वृंदावनमध्ये आमच्या भक्तांना हे माहीतच आहे, आपले एक ब्रह्मचारी वरिष्ठ ब्रजवाशांच्या घरी थांबले होते. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये ही स्टोरी सांगितली होती. भगवान प्रो तुम्ही बरेच जण माहीत असेल. तर ते ब्रजवाशांच्या घरी थांबल्यानंतर एक 5वीची आणि एक 7वीची मुलगी रोज सकाळी ब्लँकेट घेऊन उठायची आणि ह्या रूममधून त्या रूममध्ये जायची. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. तर त्या प्रभुजी म्हणले, लाली इधर आ, क्या करते हो सुबह आप, ये ब्लैंकेट लेके ये रूम से वो रूम में क्यों जाते हो? बोले, देखो प्रभु जी, मेरे मैया ने कहा, जब भी सुबह उठते हो ना, पहले ठाकुर जी का दर्शन करना और बाद में दूसरों का देखना. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तू कोणाचं दर्शन घे, लाल ठाकुर जी, लाडेली लाल, और उनका दर्शन करना, बाद में दूसरों को करना. म्हणजे त्या दिवस आज त्या मुली IIT MTech झालेल्या आहेत, त्या दिल्लीमध्ये दिलेल्या त्या दोन्ही मुली.
आज मी न चुकता त्या मुलीने का सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं दर्शन घेतात. आपण कोणाचं दर्शन घेतो सकाळी सकाळी? मी नाही सांगत, तुम्हालाच माहीत आहे तुम्ही कोणाचं दर्शन घेतात. आमचे एक नादिया कुमार रात्री झोपताना नरसिंहदेव आणि राधा मधुन गोपालचं, आणि सकाळी उठल्यानंतर स्क्रीन चालू केल्यानंतर पहिले राधा मधुन गोपालची चेहरा. लोक म्हणतात ना याचा चेहरा पाहून तो दिवस खराब गेला. अरे नाही भाऊ, आपला पण चेहरा पाहून लोकांचा दिवस खराब जातो. त्यामुळे चांगला दिवस घालायचा असेल तर पहिले कोणाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि तीर्थयात्रेत आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भगवंताचं रूप पाहता लोचने सुख झाले. आपल्याला किती सुख भेटलं, कारण की आपल्याला अनुभव नाही, अनुवाद करतो. तसं प्रल्हाद नारद मुनीने भगवंताचं दर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांना ती तृप्तता होत नव्हती. तर भगवंत तर गेले आपल्या वैकुंठ धामात. तर नारद मुनी आले कोणाकडे? प्रल्हाद महाराजाकडे, आणि म्हटले की मला ते भगवंताचं रूप पाहायचे. आणि तुम्ही जर विनवणी केली तर भगवान नरसिंहदेव येतात. जसं एखादी बालक रडत असेल तर आई काय करते? धावून धावून येते. तसं एखादा भक्त तळमळतेना आणि तीव्रतेनं जेव्हा भगवंताला पुकारतो ना, तर भगवंत तेवढ्या तळमळतेने येतात. एखादं बाळ मूळमूळ रडत असेल ना, आई म्हणते रडत बस. पण एखादं बाळ टॅ टॅ करत रडत असेल ना, आई सगळे कामं सोडते आणि त्या बाळाला घेते. बरोबर, कोणतंही लेकरू रडू द्या. तसंच भक्तीमध्ये जेव्हा तुमची उत्कंठा असेल तेवढंच भगवंत तुमच्या उत्कंठेने. तुमच्यामध्ये उत्कंठाने तळमळ नसेल ना, भगवंत आपल्याकडे लक्ष देत नाही. म्हणा हां तू तुझ्या जग, तुझ्या जीवनात तुझं जग. म्हणून ती तळमळता ती उत्कंठा श्रवण आणि कीर्तनाच्या माध्यमातून येते. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता की भगवंत, आपल्याला ह्या जगातल्या लोकांशी रडणं सोपं असतं. ब्लड रिलेशन असतं ना, त्याच्याशी रडू सहज येतं. पण कधी भगवंतासाठी रडू येतं का? आपण जगाची काळजी करतो, पण कधी भगवंताची आपण काळजी करतो का? आपण यशोदामाई करायची, यालाच म्हणतात भक्तीचं लक्षण. आणि म्हणून प्रल्हाद महाराज जेव्हा विनंती केली नारद मुनीला, तर नारद मुनी तर प्रल्हाद महाराज म्हटले हरकत नाही, मी जे दर्शन घेतलं, भगवंत तर काही बोलवणार नाही, मी जे दर्शन घेतलं आहे त्याचं विग्रह बनवून देतो. आणि म्हणून प्रल्हाद महाराजाने रेतीचं विग्रह बनवलं. आणि ते जे विग्रह बनवलं आहे ते शांत नरसिंह बनवलेलं आहे. आणि शांत का बरं? कारण की जेव्हा हिरण्यकशिपूचा वध करायचा होता तेव्हा भगवंताने उग्र नरसिंह घेतलं होतं. इथं शांत आहेत. का बरं शांत आहेत? कारण प्रल्हाद महाराजांना माझ्या बालकानं बोलवलं. जसं वाघीण असते ना, जेव्हा ती आपल्या बछड्यांना पाहते तेव्हा ती शांत राहते, आणि जेव्हा ती आपल्या शत्रूला पाहते तर ती काय होते? एकदम ॲग्रेसिव्ह मोडमध्ये असते. तसंच प्रल्हाद महाराजाला पाहिल्यानंतर नरसिंहदेव शांत झाले. इथं पिक्चर पण आहे, इथं पाहिलं असं नरसिंहदेवाचं पिक्चर आहे. इथं हा आहे बालक चाटतात ते. आणि मग ते विग्रह स्थापन केल्यानंतर इथे लक्ष्मी पहिल्यांदा घाबरली नरसिंहदेवाबद्दल, म्हणून भीतीच्या पोटी इथंच बसलेली. आणि इथे दिलेलं आहे ह्या मंदिराचं. आणि तेव्हापासून हे नीरा नरसिंह याचं पद्मपुराणामध्ये नीरा आणि जी नदी आहे याच्या संगमावर स्थापन केलं, याचं वर्णन इथे येतं आहे. दुसरी महिमा आहे की इथं तुम्ही एक मंदिर पाहिलं असं, निधन गंगा नदीचं उगमस्थान म्हटलेलं आहे. पाहिलं की किती लोकांना पाहिलं? नाही गेले का? हे इथंच बाजूला आहे, सांभाळून बरं, नाही तर गंगा नदीच्या पाण्यात टंगडं फंगडं मोडून घेतात, सांभाळून जरा. तर इथं आहे ते पाहू शकतात, ते ठिकाण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आदिलशहानं नाही का याच्यावर आक्रमण केलं होतं. उमापती पंडित यांनी नाही का याचं विनवणी करून हे मंदिर वाचवलं होतं. त्याच्यानंतर चिमाजी अप्पा पोर्तुगीज जिंकल्यानंतर यांनी घंटा दिली होती. इथं घंटा पण आहे, त्या पंडाला विचारलं तर तुम्हाला ते घंटा पण दाखवते. आणि याचं ऐतिहासिक बाजीराव पेशव्यांच्या हिस्ट्रीमध्ये येतं आहे की जेव्हा जेव्हा त्यांना युद्धाला जायचं ते नरसिंहदेवाकडे यायचे आणि विनवणी करून त्यांनी नाही का सगळ्या शत्रूवर विजय प्राप्त केला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की भौतिक जीवनात जरी तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तरी नरसिंहदेवाकडे लागतं आहे, आणि आध्यात्मिक जीवनात जरी उन्नती करायचं असेल, आपले विघ्न नाश करायचा असेल तरी आपल्याला नरसिंहदेवाकडे लागतं आहे. म्हणून आपण नरसिंहदेवाकडे प्रार्थना केली पाहिजे. इथे आणखीन एक मुद्दा इथं मध्वाचार्यांचा एक मठ आहे, जे वर्शिप करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्शिप केले. इथंच कुठंतरी जवळच्या अंतरावर ते तुम्ही जाऊ शकता, दर्शन घेऊ शकता. त्यांच्याकडे पण त्यांचे जे संन्यासी येतात मध्वाचार्य संप्रदायातले, ते संन्यासी पण इथे रेग्युलर व्हिजिट करतात. तर याची बरीच हिस्ट्री आहे. मी सर्च करण्याचा प्रयत्न केला, पण जेवढे काही मला सापडलं मी आमच्या भक्तांना ते शेअर केलं होतं. तर याचं हे महात्मा दिलेलं आहे. तर आपण भगवान नरसिंहदेवाच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे की भगवंता माझे अनर्थ, माझं मन खूप त्रास देतं आहे, मला भक्ती करू देत नाही, माझ्या शक्ती नाही आहे, मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन जनार्दना. माझ्याकडे मंत्र काय मंत्र मी अर्धा खातो अर्धा झोपतो,
माझं मन भटकत राहत आहे, पण तरी मी भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे. भगवंता तू मला सांभाळून घे, ही विनंती केली पाहिजे. आणि अखंड एकच प्रार्थना करायची. भौतिक गोष्टी तर सगळ्या प्रार्थना कर, की तुझं सतत चिंतन व्हा, ही प्रार्थना करायची. आणि जेव्हा आपण अशी विनंती करतो, प्रार्थना करतो, तर जेवढी तुमची प्रार्थना, आणि प्रार्थना कशी करायची, जसं आता मी रस्त्यानं, आमची गाडी आहे शिल्प्रकोट, आमच्या ड्रायव्हरचं नाही का स्टेअरिंग कंटिन्यूवर हात असतो, स्टेअरिंगवर हात सोडला की ती गाडी दुसरीकडे जाईल. तसं भक्तीमध्ये नेहमी प्रार्थनारूपी स्टेअरिंग आपल्या हातात असली पाहिजे. काय असली पाहिजे? प्रार्थनारूपी स्टेअरिंग असली पाहिजे, जे आपल्याला भगवंताकडे, ती आपली जी गाडी आहे, आपण प्रार्थनारूपी जर स्टेअरिंग सोडून दिले तर आपली गाडी भौतिक जगाला जायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रार्थनारूपी स्टेअरिंग नेहमी भगवंताकडे आपण घ्या. भगवंता मी प्रयत्न करतो बरं, असं विनंती करायचं. आणि म्हणायचं एकच आहे, भगवंत तुम्ही माझे आहेत आणि मी तुमचा आहे. काय म्हणायचं? हे कृष्ण म्हणा, हे कृष्ण मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहे, ही प्रार्थना करायची. असं काय करायचं? तुम्ही ज्यांना माझं म्हणतात, तुमच्यासोबत कोणी येणार आहे का? तुम्ही त्यांचं म्हणतात, ते गेल्यानंतर तुम्ही जाणार आहेत का? तरी म्हणतात ना. मग एकच आहे या जगामध्ये, कोण आहे माझं? पांडुरंग. आणि मी कोणाचा आहे? पांडुरंगाचा आहे. ते संबंध त्यांची आणि जेव्हा तुम्ही संबंध स्थापित करतात ना, तेव्हा प्रेम वाढतंय. एखाद्या मुली मुलगा, जसं आमच्या भक्ताने आता लग्न झालं, लहानपणापासून ओळखतात, ते नात्यातलीच लग्न केलं. तर म्हटलं काही एवढं कसं काय, ते आता जवळचे कॉंग्रेगेशन आणि मला ते शेअर करतात, एकदम बसले की त्यांची फ्रेंडशिप बघतो, कारण दोघांना पाहिलं. म्हणजे आता कसं वाटतं, प्रभूजी लग्नाच्या पहिले एवढं काही नव्हतं, लग्न झाल्यानंतरच हां मग काय प्रेम वाढलं बाबा. म्हणे आम्ही फोटो काढलेले आहेत, लग्नात एकत्र भेटलेले आहेत, गप्पा मारे. मग लग्न होण्याच्या दोघांचा काहीच संबंध, पण जसा संबंध जोडला, लव आणि केअरिंग आली. काय आली? प्रेम आलं आणि काळजी आली. तसंच तुम्ही भगवंताला जेव्हा संबंध जोडतात ना, आपोआप भगवंताच्या प्रती काळजी होते आणि भगवंताच्या प्रती प्रेम होते, सेवा होती. आणि ह्या भावनेने जेव्हा तुम्ही करता, निश्चित तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्री श्री लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की, भक्तराज प्रल्हाद महाराज की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. मी विट्याचे भक्त, सगळ्या भक्तांचा आभार व्यक्त करतो. तुम्ही पेशंटली ऐकली. काही जण ध्यान अवस्थेत गेले लिलेमध्ये, त्यांचं पण धन्यवाद. तर सगळ्या भक्तांचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आणि मी जे काही बोललो, तर तुम्ही सगळ्यांना माझ्यासाठी दक्षिणा म्हणून, एक दक्षिणा तर दिली पाहिजे ना, तर तुम्ही भगवंताकडे प्रार्थना करायची की माझ्या पण भक्तीत वाढ व्हावा. ठीक आहे. हरे कृष्णा. थँक्यू. हरी बोल. हरी बोल. सुंदर आपल्याला कथाच ऐकण्यात मिळाली. भक्त म्हणतील की जर वेळेला प्रभूजींचंच ऐकायला लागतं आम्हाला, है ना. तर आज लाभ होत आहे. सकाळी इथले प्रमुख पुजाऱ्यांनी पण सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आज प्रभूजींचा पण संघ मिळाला. तर विशेष म्हणजे एवढं सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं. पूर्ण भक्तीचं जे मार्ग आहे, सुरुवातीपासून सर्वोच्च प्रेम सराजा, त्याचं पूर्ण सार त्यांनी एवढ्या अर्धा पाऊण तासामध्ये आपल्याला सांगितलं. तर सर्व भक्तांना आपण सर्व भक्तांना मी सांगू की सर्वांनी एकदा 3दा जोरात हरी बोल म्हणून प्रभूजींचं विशेष धन्यवाद मानायचं आहे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. नरसिंह भगवंतांचीच कृपा आहे की अशा भक्तांचा संघ आपल्याला आज इथं प्राप्त झाला. हरे कृष्णा. हां, आणि प्रभूजींचं यूट्यूब चॅनल आहे मारुती प्राण ऑफिशियल. एक प्रवचन विशेष करून ऐका. मरण्याआधी मी नावाचं टायटलचं प्रवचन आहे. का बरं? काय मरण्याआधी, हे आमच्या काउन्सिलिंग दिलेलं आहे. हे प्रवचन निश्चित आहे का, म्हणजे बरेच आपले प्रश्न, का बरं आहे मरण्याआधी मी? कारण आपले एज किती माहीत नाही, पण त्याच्या पहिले आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जा आणि भक्तीत गांभीर्य होता. त्यासाठी ते प्रवचन बाकीचे नाही ऐकले तरी चालेल, काय मी बडबड करणारा माणूस आहे. माझं यूट्यूब चॅनल चालव याच्यासाठी मी नाही म्हणत, तुम्ही ऐकले नाही तरी चालेल, पण ते प्रवचन आवर्जून ऐका. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. ठीक आहे प्रभूजी.